उद्या हे पहिलं काढायचं, हे जे ना हे, आणि साऊंड इकडे ठेवायचं. म्हणजे कसं हे सगळा पॅरेग्राफ आता आजचा दुसरा दिवस आहे, महिलांनी बसायचं कुठं, बरोबर आहे का नाही. ही जागा खूप अडवली ना तुम्ही. ह्या सगळ्या महिलांसाठी एक पॅरेग्राफ सोडा आणि पुरुषांसाठी हा ठेवा. वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन, पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन, तुका म्हणे याती. थोडा बेस दे, ट्रबल कमी कर दादा. तुका म्हणे याती हो का तयाती भलती. नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन, महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय धातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. सेवेला गे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवभेरू. काय माझी वाणी मानेल संतासे, रंजवू चित्तासे आपुलिया. रंजवू चित्तासे आपुलिया. काया मानेल संतासे, रंजवू चित्तासे आपुलिया. रंजवू चित्तासे आपुलिया. कायम जीवानी मानेल संतासे, कायमा जीवानी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर वैष्णव ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचा आंतरिक लक्षण सांगतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा महाराजांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. अगदी सुंदर नियोजन तुम्ही कृष्णानगरकर मंडळी, कृष्णानगरचे ना, कृष्णापूरकर मंडळींनी अगदी नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम केला आहे. कार्यक्रमाचं स्वरूप, कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाची पत्रिका, कार्यक्रमाचा देखावा जर पाहिला तर तालुक्याला सुद्धा लाजवल एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं आहे. अगदी सप्ताह करणं वेगळं आहे, सप्ते दररोजच चालू आहे. सप्ताह करणं वेगळं आणि सप्ताह जीव ओतून करणं वेगळं, कळलं का? तुम्ही हे सर्व पाहिल्यानंतर असं वाटतं या कार्यक्रमामध्ये जीव ओतलाय महाराज. काय ओतलाय?
जीव ओतलाय. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलंय. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबर आहे तुकोबर आहे जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. एवढ्या लांबून आलो, एवढी धावपळ करून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी आलो. हसवण्यासाठी सेपरेट एक दिवस इंदुरीकर बाबा घेतलेला आहे आपण. त्याच्यामुळे बाकीच्या कीर्तनकारा कोणती अपेक्षा करायची. बरं त्याला दुपारच्या वेळेत घेतलं म्हणजे ताण ठेवला नाही. बरोबर आहे का नाही. त्यांच्या कोणती अपेक्षा करा. महाराष्ट्रातल्या सगळ्याच कीर्तनाकून हसण्याची अपेक्षा करू नका. एवढं अवघड झालंय महाराज. जो तो कीर्तनकार आला की लोकांना असं वाटतं त्याने हा 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 हो केलं पाहिजेत. अरे जीवनाचा हास्या झाला तरी कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करते. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल. बसणारी मंडळी, कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या परिवर्तनाचं साधन आहे. कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या उद्धाराचं साधन आहे. आपल्या सप्त्याचं जर बजेट पाहिलं तर आजपासून तर काल्यापर्यंत, पहिल्या दिवसापासून तर काल्यापर्यंत कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये सप्त्याचं बजेट आहे महाराज. किती. अरे मग 15 लाख रुपये जर खर्च करता तर का हसण्यासाठी खर्च करता, विनोदासाठी खर्च करता. मग सप्ताह जर हसण्यासाठी करायचं असेल त्याच्यापेक्षा तमाशा काय वाव काय. म्हणून संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून, मी असो माझ्यापेक्षा दुसरा कीर्तनकार असो, कोणत्याही कीर्तनकाराकडून आपण काहीतरी चांगलं श्रवण करण्याची सवय लावा. एक सांगू महाराज, किलोभर बेळ खाण्यापेक्षा 50 ग्रॅम कलाकंद कधी चांगला आहे हो. भेळीने एक तर पोटही भरत नाही आणि फायदाही काही नाहीये. म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबर आहे तुकोबर आहे जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करू. विठाल विठाल चार चरणाचा आहे. लक्ष द्या, तुम्हाला लक्षात येईल. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. लक्ष द्या कीर्तनाकडे. शास्त्रामध्ये वैष्णवाचे 4 प्रकार सांगितले. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. 4ही वैष्णव मी तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिला जो वैष्णव आहे, शिट्टी मारतोय रे माईक, लक्ष देता त्याच्याकडे. 4ही वैष्णव मी तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिला जो वैष्णव आहे तो अधम आहे. तो कधीच देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला अधम म्हणलेलं आहे. बसणारे मंडळी, एवढं गोड नियोजन चालू असताना सुद्धा लोक मंडपाजवळ घर असून इकडे येऊन पाहत नाही. समजून चालायचे ते अधमच आहे. त्याला तुमच्या माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तर काही गावबस होणार नाही. किती लोकसंख्या आपल्या गावची. 2 मिळून सांगा ना. 5000. बाबा बाबा, म्हणजे सर्कलच एक जिल्हा परिषद तुमचं. बरोबर आहे का नाही. ऐका, लक्ष द्या. मग सगळ्यांच्याच नशिबात कीर्तन आहे का. काही लोक म्हणतील महाराज काळजी करू नका, कीर्तनाला जरी गाव नसलं तरी काल्याला अख्खं गाव राहतोय. प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाही हो. प्रत्येकाच्या नशिबात भागवत नाहीये. प्रत्येकाच्या नशिबात परमार्थ नाहीये. म्हणून अधम व्यक्तीचं वर्णन करत असताना, अधम माणसाचं वर्णन करत असताना शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगत असताना भागवतामध्ये वेण राजाचं चरित्र सांगितलेलं आहे. किती सुंदर आहे पहा. यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमयी विद्वेषु सवाशु विनश्यती. जो वेदाला मानत नाहीये, जो धर्माला मानत नाही, जो गाईला मानत नाही, जो शास्त्राला मानत नाही, त्याला अधम म्हणतात. त्याला तुमच्या आणि माझ्या भाषेत नास्तिक म्हणायचं. काही लोक इकडे येतच नाही, काही लोक कीर्तनाला येत नाही पण कमीत कमी प्रसादाला येतात. मग जो येत नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे. बरोबर आहे का नाही. जो येऊनच बघत नाही इकडं पण एखादा बिचारा प्रसादाला का व्हायला येतो, मग जो येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे, बरा आहे. अकबर बादशाने बिरबलाला प्रश्न केला, बिरबल, जी मालक, कितवी शिकलाय रे तुझा मुलगा. बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे राजेसाहेब. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकले राजेसाहेब त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे. जे काही शिकले त्यांच्यापेक्षा जास्त. नाही कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढे चालायचं आहे. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकारांनी एवढं गोड वर्णन केलंय, तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. कोणती शाळा होती? जिल्हा परिषदची. दुपारची शाळा सुटली, मुलं आश्रमात जायचे. ते साधू महाराज त्या पोरांना बोलवायचे, ए पोरांनो, ए मुलांनो इकडे या. आणि ते मुलं त्या साधू महाराजांकडे गेले की ते साधू महाराज त्या पोरांना चॉकलेट द्यायचे, 10 पैसे द्यायचे, 20 पैसे द्यायचे आणि पोरांना सांगायचे, पोरांनो ऐका ना, मला राम राम म्हणून चिडवा.
आता पोरांना गोळ्या भेटाय ते साधू महाराज सांगायचे पोरांनो हे चॉकलेट घ्या, हे 10 पैसे घ्या आणि 20 पैसे घ्या आणि मला राम राम म्हणून चिडवा. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायची. दुपारची शाळा सुटली की पोरं त्या महाराजाच्या आश्रमात जायचे आणि त्या महाराजाला पाहायची म्हणायची ओय अरे राम आलाय रे, अरे राम आलाय रे. मुलं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा जरी हे मुलं मला चिडवत असेल, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून भगवंताचं काय करून घेतोय, नामस्मरण करून घेतोय. मी नाही बोलत. महाराजांचं प्रमाण किती सुंदर आहे पहा. सेवितो हार वाटी तो आणि देतो हारस वाटितो अनेका. सेवितो हारस वाटी तो आणि देतो हारस वाटितो अनेका. हरे होऊन यारे भोवना घ्यारे होऊ नका रान बरी बसणारे मंडळी. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी काय करतो, प्रवृत्त करतो. चौथा जो वैष्णव आहे तो उत्तम वैष्णव आहे. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना काय गोड वर्णन शास्त्रकाराने केलं हो. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन नाही करत हो. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. नाथ बाबाने रामायणामध्ये एक ओवी खर्च केली, किती सुंदर आहे पहा. निमिषार्थ तुटीला वक्षण जेन सोडी ती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जाण उत्तम भक्त. सीता शोधण्यासाठी हनुमंतराय निघाल्यानंतर प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, प्रभू रावणाच्या लंकेमध्ये चाललोय मी, असं ऐकलंय की रावणाच्या 80,000 बायका आहे, अनेक राक्षसांच्या अनेक बायका, मी माझ्या आईसाहेबाला कसं ओळखायचं. प्रभू रामचंद्राने सांगितलं, हनुमंता तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल ना रे दादा, तिथले सर्व पशुपक्षी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंता तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल तिथले पशुपक्षी देवाचं चिंतन करत असतील 1, तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असतील 2, तिथले झाडाच्या पाला सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी करत असेल 3. हनुमंत ते पुढे जाऊन सांगू का रे, तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. किती गोड प्रमाण तुकोबराने खर्च केले पहा. राम जानकी जीवन योगियाचे निधी ध्यान, राम राजीव लोचन हो तुका चरण वंदित से.
सरकार असताना ओढा ताण झाली नाही पाहिजे ना. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकारांनी सांगितलं, बाबा त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवल नाही हो. त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. मंगळवेड्याची भिंत कोसळी. साऊंडला आवाज दे ना दादा. साऊंडला किती 6-7 साऊंड आहे ना. साऊंडला आवाज वाढव. मागच्या साऊंडचे आवाज दे ना. मोठा आवाज कर थोडा. इथं आवाज येत नाही अजिबात. बंद आहे का ते साऊंड? का उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकारांनी सांगितलं, बाबा त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवल नाहीये. निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. मोकळा आवाज सोड दादा थोडासा. असं सिरियस नको बसू. असं हसत राह थोडा. ताण नको घेऊ एवढा काही. रिलॅक्स राहायचं आहे थोडा. हां असं मोकळा आवाज सोड ना. आता इकडं 2 4 6 7 इथं किती मोकळा आवाज आला पाहिजे. त्या तुताऱ्या काढून टाक पहिल्या. तुताऱ्याचा आवाजामुळे ते हॅबरिंग होतं. फक्त साऊंडला आवाज आणि बाहेरच्यांना तुताऱ्या द्यायच्या. विठाल 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 विठाल. मंगळवेड्याची भिंत कोसळली आहे आणि जगाच्या मालकाने नामदेवरायला आवाज दिलाय, नामा ए नामा. धावत पळत माझे नामदेवराय पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा काय झालं ओरडण्यासाठी? काही नाही रे नामा. मंगळवेड्याची भिंत कोसळली आणि माझा चोख उभा आहे. मरण पावला, जा त्याची अस्थी घेऊ नये. पांडुरंग परमात्म्यासमोर नामदेवरायने हात जोडले आणि सांगितलं, देवा हजारो लोक त्या भीतीखाली दडून पडले हो. मी चोखोबरायची अस्थी कशी ओळखायची? पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंगाने नामदेवरायला सांगितलं, नामा अस्थी उचल आणि कानाला लाव. ज्या अस्थीमधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी येईल ना, ती माझ्या चोखोबरायची असती. बसणारी मंडळी, कितवं वर्ष आहे आपलं सप्त्याचं? 25 × 8. किती महाराज लोक मातीत घातली तुम्ही आतापर्यंत? काही आहे का तुमच्या लक्षात? दररोज कीर्तनकार सांगतो विठ्ठल विठ्ठल म्हणा. अरे मेल्यानंतर ज्या लोकांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत असेल त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त कीर्तनात ऐका. प्रॅक्टिकली करून पाहू. कारण आपले तर कीर्तनात बसल्या बसल्या थोबाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. हाडं कसे म्हणणार आहे? आपल्यातलं जर एखादं मेलन हाडूक उचलन कानाला लावलं तर शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे. काही काही हाडातून झिंग झिंग झिंगाट आवाज येऊ शकतो. अहो काही काही नालायक हाडाय नाही तर एवढी देशी पिलेली आहे की हाडातून सुद्धा देशीचा वास येईल महाराज. हे तुमचं आणि माझं वर्णन चालूच नाहीये. हे वर्णन कोणाचं आहे? उत्तम वैष्णवाचं आहे. अरे जगद्गुरु तुकोबराय ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्याची माती उचलली आणि कानाला लावली तरी त्या मातीमधून श्री विठ्ठल ध्वनी येत होता. म्हणजे जनाबाईचे सजीव हात ज्या निर्जीव गौऱ्यांना लागत होते त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. म्हणून खरं सांगू, उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवल नाही हो. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. 4 प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. वैष्णवाचे 2 लक्षण, एक बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना स्पष्ट महाराजांनी सांगितलं, ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्वपुंड
अंटी शोभे माळ कापी जे कळी काळ तया भेने. बसणारे मंडळी, वैष्णवाचं बाह्य लक्षण सांगत असताना नाथबाबांना सुद्धा एक प्रमाण खर्च केलं. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. बाबा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्याला वैष्णव म्हणा, ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे त्याला वैष्णव म्हणा. एक साधक तुकोबराईकडे गेला, बाबा अहो ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे, असे लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात, मग त्यांना वैष्णव म्हणायचं का? परमार्थातलं कोणतंही लक्षण बाह्य नाही. माझे हात जोडून विनंती गड्यानो तुम्हाला, परमार्थ करत असताना थोडा डोळस परमार्थ केला पाहिजेत ना. आलतू फालतू लोकांवर विश्वास नका ठेवू महाराज. हल्ली काय झालं, दगड उचलला की महाराज जन्माला यायला लागलाय. कुठं जात नाही, आळंदी माहित नाही, पैठण माहित नाही, देव माहित नाही, घरच्या घरी बाबा झालाय तो. आणि हे घरच्या घरी जे बाबा झाले त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढले बरं महाराज. अरे बायकून टाकून दिलं तरी महाराज व्हायला लागला माणूस. काही मिळ आहे का त्याचा? काही त्याला साधना तर लागेल का नाही? कठीण तळा झालेली आहे. आणि परत शहाणपणा करतात आणि कीर्तना सांगतात मी कुठंच शिकलो नाही, घरच्या घरी तयार झालो. यांच्यामुळेच संप्रदायाचं वाटोळ झालंय महाराज. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, परमार्थामध्ये बाह्य रंगाला अजिबात किंमत नाहीये. तुम्ही म्हणसाल ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, केसावर महाराज ठरवणार आहे का? अरे अस्वलाला सुद्धा हातात केस आहे, मग तुम्ही त्याला साधू म्हणणार आहे का? अजिबात नाहीये महाराज. प्रसिद्धीवर, गाडीवर, तुमच्या कीर्तनाला लय पब्लिक जमती, याच्यावर अजिबात नाहीये महाराज. संतांचे, वैष्णवाचे काही लक्षणशास्त्रात सांगितलेले. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, मकर संक्रांत आलेली आता जवळ, तुमच्या नवऱ्याने 10,000 रुपये दिले तुम्हाला आणि सांगितलं जा बाजारात जाऊन एक साडी घेऊन ये चांगली. तुम्ही मकर संक्रांतीला साडी घेण्यासाठी गेले. फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मायानो, एक साडी घेण्यासाठी कमीत कमी किती साड्या पाहता हो? तशा तुम्ही 500 पाहता, पण मी 100 सांगतो. बरोबर आहे का नाही? एक साडी पसंत करण्यासाठी मायावर जर तुम्ही 100 साड्या पाहत असाल तर मला तरी विनंती आहे, वैष्णव ठरवत असताना, संत ठरवत असताना काहीतरी पाहिलं पाहिजेत का नाही महाराज आपण? लोकांची धारणा चुकीची होऊन गेलेली महाराज. ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त आहे तो सगळ्यात मोठा महाराज आहे. बावळेपणा आहे रे बाबा. कोण म्हणतं महाराजाच्या लोकांच्या कीर्तनाला पब्लिक आहे? पुढच्या वर्षी गौतमी पाटील ठेवून पाहतो मी, तर पडदे फाडतील लोक. पब्लिकवर थोडं काही महाराज असतो. हा आणली का? पैसा आलाय ना तुमच्याकडे, जमिनीला भाव आले, टोयटा आली परत, त्याच्यामुळं कुंभमेळ्याला थोडा जाणार आहे तो पैसा तुमचा, काही इकडंच जाणार तो. ऐका, लक्ष देऊन, ध्यान देऊन ऐका. प्रसिद्धीवर, कीर्तनावर नाही नाही, संतांचे लक्षणं सांगत असताना स्पष्ट सांगितले, तेची संत तेची संत, ज्यांचा हेत नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून या ज्ञानोबरायांनी ताटी लावल्यानंतर 5 वर्षाच्या मुक्ताईने ज्ञानोबरायाला सांगावं, संत तोची जाना जगी, 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 दया क्षमा जाते अंगी, दया क्षमा दया क्षमा जाते दया लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये मना, लोभ अहंकार मना, लोभ अहंकार मना. बाह्यांगाने कोणालाही साधू म्हणू नका. बसणारे मंडळी, या महाराष्ट्रामध्ये 2च महाराज गड्यानो, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सोडून आमच्यासारख्याला कोण म्हणतंय तुम्हाला महाराज म्हणा? अरे आम्ही प्रचारक आहे रे बाबा हो. जसं एखादा शिक्षक D.Ed होऊन CET पास होऊन जिल्हा परिषदला शिक्षक लागतो आणि लहान लहान मुलांना शिकवतो, 5वी ते 12वी पर्यंत तो शिकवतो, तसं सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं अध्ययन करून साधू संतांची जी उष्टावळी ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून अजून सुद्धा आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कोणालाच महाराज मानल्या जात नाही. महाराज बुवाच मानल्या जातात. पांडुरंग बुवा, विठ्ठल बुवा, मारुती बुवा, ही परंपरा आहे. महाराज तुम्ही झाले महाराज, बरोबर आहे का नाही?
म्हणून खरं सांगू का, महाराज दोनच आहे, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. आमच्यासारखे हजारो महाराज येतील आणि हजारो मरतील, पण अजून संप्रदाय जिवंत याचं कारण हा काही आमच्यासारख्या बुरट्यांवर चालणारा संप्रदाय नाही हो महाराज. मी स्पष्ट बोलतोय तुम्हाला. वाईट वाटतं महाराज मला, कसं चाललंय या महाराष्ट्रात काही कळत नाही. 10-10 वर्ष राहणारे आळंदीत लोक, त्यांच्या सुद्धा बायका बैठकीला जातात, त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल या महाराष्ट्राचं. निरंकारीला जायची काय गरज आहे? अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या अनुयायी होता, पण पैठणी ना तुम्हाला इथं. नाथ महाराजांच्या कुशीमध्ये जन्माल झालो तुमच्या घरामध्ये दुसऱ्याचे फोटो, चुकीचं आहे महाराज या गोष्टी. परीप आहे बीज शुद्ध अंगी. अरे जसे पुढारी देव बदलतात तसे, पुढारी जसे पक्ष बदलतात तसे माणसं देव बदलायला लागले. असं कसं जमल महाराज? एक देव पाहिजेत महाराज. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नघे मी तयाचे दरुशन. म्हणून नामदेवरायच्या घरचं जेवण केलंय माझ्या पांडुरंगाने, म्हणून तर नामदेवरायच्या घरचं दूध पेलंय. आपलं तर असं झालंय, वार बदलला की देव बदलतात हो. सोमवार आला की कैलास राणा, सकाळीच लगेच महादेवावर निघला हा बोप्या. काय कळत नाही महाराज. आणि तो प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागला, बावळले हो लोक महाराष्ट्रातले. माझ्या मायमावल्या तर नुसत्या एक लोटा जल, बावळ झाले ते. असं कुठं जमत असतं का? महादेवाचा विरोध नाहीये मला, मी भगवान भोलेनाथाचा भक्त आहे, पण महादेवाच्या हा नावाखाली जी अंधश्रद्धा चालली त्याचा विरोध तर संप्रदायातल्या लोकांनी केला पाहिजेत ना. तुकोबरायने पहिला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा या महाराष्ट्रात लागू केलाय. प्रमाण घ्या. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे. अरे 900 जर पोरं झाले असते तर नवरे करायची गरज नसती पडली. हे तुकोबरायने सांगितलंय. बाकीच्या देवाला जायचं नाही. प्रमाण सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटासी रडते हो, मागुते सीते आवत. ओ सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटासी रडते. जातीवाद असेल, पहिल्या सगळ्या गोष्टी जर या महाराष्ट्रातल्या कोणी बंद केल्या असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलं सेंदरी हेंदरी दैवते. सेंद्रीनी हेंद्री लोकांच्या नादी लागताय तुम्ही, त्यांना स्वतःच्या पोट्याची थळगी भरायची अक्कल नाही, ते तुमची इच्छा पूर्ण काय करणार आहे. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्या समोर मस्तक नाही झुकलं पाहिजेत महाराज. वाईट वाटतं मला. अरे घरी काम धेनू काय असून जर्सीचं दूध प्यायला लागलोय महाराज आपण. खरंय ज्ञानोबराय तुकोबरायच्या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्याचं नाही झालं पाहिजेत. मग सोमवार गेला की लगेच मंगळवार आलीच देवी. बाबा बाबा मंगळवार गेला की लगेच सकाळी सकाळी बुधवार लगे एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बुधवार जात नाही तो लगेच सकाळी सकाळी गुरुवार स्वामी समर्था माझे आ गेला स्वामी समर्थाच्या केंद्रावर. तिकून आला की लगेच शुक्रवार येतो. अनादी जय संतोषी माता खाय फुटाने पडाडवा. शुक्रवार जात नाही तर लगेच शुक्रवारच्या रात्री 11:15 वाजता निघलाच हा पायी. जय हनुमान निघला भद्रा मारुतीला. काय ताण झालाय. शुक्रवारी दिवसभर नालायक धाब्यावर असतं आणि शनिवारच्या दिवशी लगेच सकाळी तिथं उघडं काय होतंय आणि अभिषेक काय करतो. तुम्ही एवढं समजता आमच्या मारुती राहायला. अरे गुलव्या हो, गुलवा गुलवी माणसानं बायको सोबत केली चालल, मित्रासोबत केली चालत. देवाला गुलू नका, कारण सगळ्यात हुशार देव आहे. तुम्ही ज्या तंद्रीत जगताय ना, तुम्हाला असं वाटतं की आम्ही इकडे दिवसभर दारू प्यायचं आणि तिकडे गेलं की हनुमान आमच्यावर कृपा करायला. तुम्ही का बावळे आहे का? 14 वर्ष वाट पाहावं लागली शबरी मातेला, तवा रामाची कृपा झाली. आणि तुमचे तर उद्योग काढलेत. डोंगरावून खाली फेकलं पाहिजे तुम्हाला. एवढं सोपं आहे का? लगेच सकाळी उठला की जय हनुमान. काय मला तर हसू येतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं ना, हा मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुमच्या मनानच तुम्ही परमार्थाची व्याख्या ठरवता, तुमच्या मनानच तुम्ही सगळ्या गोष्टी ठरवता. अरे मनानं परमार्थ नसतो रे गड्यांनो. एक छोटासा प्रश्न तुम्हाला आहे. आता कीर्तन संपल्यानंतर एखादा माणूस म्हणला चला ना महाराज आमच्या घरी चहा घ्यायला, आणि मी चहा घ्यायला जर तुमच्या घरी आलो चप्पल घालून तुमच्या बैठकीत गेलो सर, तर तुम्ही काय विचार करसाल? या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज पण वागण्याची अक्कल नाही. कारण तुमच्या घराची एक परंपरा आहे, तुमच्या घराचा एक प्रोटोकॉल आहे की मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागते दादा? बोलत चला, कुठं काढावं लागते?
घराच्या बाहेर काढावं लागेल, उंबऱ्याच्या बाहेर काढावं लागेल, तर दरवाजाच्या बाहेर काढावं लागेल. अरे छोट्याशा 10 लाखाच्या घरात जर मला तुमच्या यायचं असेल तर चप्पल दाराच्या बाहेर काढावं लागती. हा जर तुमच्या घराचा प्रोटोकॉल आहे तर परमार्थामध्ये सुद्धा काही प्रोटोकॉल असले पाहिजेत का नाही महाराज? लोक चपला घालून कीर्तनाला बसतात, अजून काही महाराजाचा सासराचे हा नालायक. गुटके खाऊन कीर्तनाला बसतात, दारू पिऊन कीर्तनाला जागी, तर तुमच्या बापाची ठेव आहे का? अरे मुस्लिम समाजाचा मनुष्य नमाज पडण्यासाठी गेला तर डोक्यात टोपी घालून जातो, तुम्ही कीर्तनाला तर चप्पल काढून आलं पाहिजेत का नाही? कसं चाललंय, काय चाललंय? लोकांनी कीर्तन परमार्थ सुद्धा एन्जॉय ठरवलेला आहे. पूर्वीचे हे धर्मस्थळ जे होते तिथं लोक दर्शनाला जात होते. आता एवढी गर्दी वाढली, ही दर्शनासाठी नाही, पर्यटन म्हणून चालले महाराज लोक तिथं. आणि पर्यटन म्हणून गेल्यानंतर तुम्हाला सगळं चित्र विचित्र दिसणार आहे. तुम्ही तीर्थयात्रेला पर्यटन म्हणून नका जाऊ, तीर्थयात्रेला भावनेनं जा. आणि भावनेनं गेल्यानंतर निश्चित माझ्या जगाचा मालक तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. शनिवार जात नाही तर रविवार लगेच सकाळी 6 वाजता काठीन गोंगड घेऊ द्या किर मला बी. झालं बाबा, निघाला खंडोबाईकडे. पिको कमी कर बाबा याचा. अहवा घ्या सोहवा घ्या प्रेम नगरावारी, हे सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. असे जर दिवसाला देव बदलल्यानंतर देवाची कृपा तुमच्यावर होईल? होणारच नाही महाराज. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे परमार्थामध्ये एक निष्ठता असावी. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, एक गाऊ आम्ही विठोबाचे. आपला मेळच नाही महाराज. मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला, आणि आपला हल्ला गुल्ला, आपला मेळच नाही महाराज. एक उपवास नाही, एक देव नाहीये. अरे ते 30 कोटी देव आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असून बावळे तडक्याच्या दर्शनाला जातात. त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल या हिंदूचं महाराज? अहो सोमवार धरणं ठीक आहे, एकादशी धरणं ठीक आहे, अहो रविवार सुद्धा धरायला लागले लोक. सुट्टील तर सोडा, काही नाही महाराज. म्हणून माझी विनंती गड्यांनो, परमार्थामध्ये कोणालाही वैष्णव म्हणत असताना त्याच्या काही गोष्टी तपासल्या पाहिजेत. बाह्य रंगाला शास्त्रामध्ये किंमत नाही. मग महाराज वैष्णवाचे 4 प्रकार सांगितले, वैष्णवाचं बाह्य लक्षणही सांगितलं. मग त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण काय आहे हे ज्यावेळेस साधकांनी विचारलं, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. वैष्णव तो जया, 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 वैष्णव तो जया. वैष्णव तो दया, 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 वैष्णव तो
घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात की वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणा. अवघ या शब्दाचा अर्थ काय हो? अवघ या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण. संपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व, आणि सर्व या शब्दाचा अर्थ आहे सगळं. शब्द जरी वेगळे वेगळे असेल, अवघ, संपूर्ण, सर्व आणि सगळं, हे शब्द जरी वेगळे वेगळे असेल, देव सोडून ज्याच्या जीवनात दुसरा विषयच नाहीये त्याला अवघ म्हणतात. एक व्यक्ती तुकोबरायकडे गेला, बाबा अवघ प्रेम माणूस देवावर कसं करूच शकत नाही महाराज. प्रेम करण्यासाठी भगवंतानं काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं निर्माण केलंय माणसाचं शरीर, दुसरं निर्माण केलाय समाज, आणि तिसरं निर्माण केलाय पैसा. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच का नाही. बसणारे मंडळी, किती प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर? बसणारे मंडळी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावं म्हणून? नाही वाटत महाराज. वयाच्या अगोदर टक्कल पळा वाटतं तुम्हाला? नाही 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 नाही. अरे म्हाताऱ्या माणसाला जरी म्हातारा म्हणलं तरी राग येतो. एखाद्या म्हाताऱ्या बाईला आजी म्हणलं तरी तिला राग येतो. तिला असं वाटतं मला मरेपर्यंत लोकांनी ताईच म्हणलं पाहिजेत. माणसं माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतात तेवढं कशावरच करणे. दुसरं प्रेम करतो समाजावर. आज तुमची आणि माझी जी धावपळ चालली ते समाजासाठीच चालली गड्यांनो. परिस्थिती नसताना घर बांधायचे कशासाठी? लोक काय म्हणतील. परिस्थिती नसताना 2-2, 3-3 रुपये टक्क्यानं पैसे काढून पोरीचे लग्न करायचे कशासाठी करायचे? लोक काय म्हणतील. अरे कोरोनाच्या काळामध्ये मंगल कार्यालय नसताना सुद्धा लग्न झाले. कोरोनाच्या काळामध्ये डीजे नसताना सुद्धा लग्न झालंय. अरे कोरोनाच्या काळामध्ये करवल्या नव्हत्या आणि वराडणी नव्हते, लांडगे नव्हते, तरी सुद्धा लग्न. लांडगे कळतात ना तुम्हाला? डीजे पुढे नाचणारे, हा ते लांडगे नवरदेवासोबत असतात ते. लांडगे नसताना लग्न झालं. इथं बसणाऱ्या सगळ्या आई बहिणींना प्रश्न आहे महाराजांनो, कोरोनाच्या काळात खरं सांगा कोणी वाट्या भरल्या हो तुमच्या? पाय तरी धुतले का? आणि आता जर एखादीचे पाय नाही धुतले ना महाराज, मशिवानीकच फुकते. असं नसतं हो महाराज. लग्न, अरे करोनामध्ये काहीच नसताना लग्न झालं. इकडचे 10 लोक आणि तिकडचे 10 लोक महाराज. अहो नवरदेव नवरीचा सुद्धा तरी मेकअप करायची गरज पडली का? वान्यरावाने तोंड बांधले होते त्यांचे लग्न होसर, काही मिळ नव्हता. लग्न झाल्यावर कळलं हीच येते. अवघड ना, कळतच नव्हतं. मेकअप करायची गरज नव्हती, काहीच नव्हती. मग मंगल कार्यालय नसताना लग्न झाले 1, डीजे नसताना लग्न झाले 2, सगळ्या काही गोष्टी. अरे घोडा नसताना सुद्धा घोड्याचं लग्न झालं ना हो. चला पुढं. मग महाराज जेवढं काही आपण आता करतोय ते समाजासाठी करतोय. बसणारे मंडळी, लोक काय म्हणतील म्हणून चांगले घर बांधायचे, लोक काय म्हणतील म्हणून चांगले कपडे घालायचे. याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलण्याचं धाडस करू का? अरे काही महाशय तर याच्या पुढचे लोक काय म्हणतील म्हणून कीर्तनाला येऊन बसतात. बाबा सगळं गावाला मी नाही गेलो, लोक काय म्हणतील. अरे बावळ्या, लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नको ऐकू. माझा देव काय म्हणेल म्हणून कीर्तन ऐकलं पाहिजेत महाराज. लोकायचं काय घेऊन बसलो? अरे लोकायला भेऊच नका, भ्या देवाला. कारण तिथं तुमचा हिशोब चालू आहे. एवढा सुंदर कार्यक्रम चालू आहे. का हो यानं काही मदत केली का? यानं काही अन्नदानासाठी मदत केली का? का हो यानं काही काड्या केल्या का? हो. मग तिथं का तुमची दया आहे का महाराज? नाही. त्या यमासी करुणा, तिथं दया नाही बरं. महाराज सांगतात, मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार बहुसार. मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार. मग बसणारे मंडळी लक्ष देऊन ऐका. समाजावर दुसरं प्रेम करतो. काही माणसं शरीरावर प्रेम करत नसेल, काही लोक समाजावर प्रेम करत नाही, पण पैशावर प्रेम करत नाही असा जगात माणूस नाही. तुम्ही सर्व शेतकरी वर्ग आहात. रात्रंदिवस एवढे शेतामध्ये कष्ट करता. कीर्तन संपल्यानंतर रात्री 12 वाजता लाईट आली तरी गव्हाला पाणी द्यायला जाता, कांद्याला पाणी द्यायला जाता, हरभऱ्याला पाणी द्यायला जाता. एवढे जे कष्ट करता, खरं सांगा देवासाठी करता का पैशासाठी हो? बोला गड्याव, लाजू नका तुम्ही. कशासाठी करता कष्ट? रात्रंदिवस शेतामध्ये. अरे तुम्ही आता MIDCच्या जवळ आलेले आहात. अगदी 10 किलोमीटर 5 किलोमीटरवर एवढं मोठं शहर आहे. सगळा एरिया डेव्हलप झालाय. कोणी उद्योग करताय, कोणी धंदे करताय, कोणी हॉटेली टाकतं. हे सगळे जे कष्ट करताय हे देवासाठी करता का पैशासाठी? पैशासाठी. हे नसल पटलं सोपं करून सांगतो. दिवसभर प्रवास करून मी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा बोला बोला. हा असं मोकळं बोला ना. आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे. हे तोंडावाटे तुम्ही बाहेर येऊ द्या. कारण तुम्ही फक्त महाराज चुकतो कुठं याच्याच प्रतीक्षेमध्ये आहा महाराज. अरे त्या इंदुरीकरला भाकर जाऊ दिली नाही रे तुम्ही 15 दिवस. ते हा काय सांगितलं त्यानं?
काय खर्च केला असेल 10-15 लाख, त्यानं गंज कीर्तनातून तुम्हाला सांगितलं की बाबा नो कर्ज काढून लग्न करू नका, ते गरिबासाठी आहे. त्याची दररोजची 3 कीर्तन आहे. 50 गुणिले 3 1.5 लाख रुपये महिना आहे. 1.5 लाख रोज 1.5 लाख 1.5 लाख रुपये रोज. 1.5 लाख गुणिले 90 घाम येईल तुम्हाला. कशाला त्याचा विचार करता? 40 वर्षापासून कीर्तन करत ते, त्याच्यामुळे तुम्ही त्याचा ताण नका घेऊ ना. अरे काय झालं या महाराष्ट्राला काही कळत नाही. जेवढं लोक चुकीचं प्रदर्शित करतात तेवढं चांगलं प्रदर्शित करत नाही. एका चांगल्या महाराजांनी मला सांगितलं, म्हणे महाराज तुम्हाला काय करत होते त्या इंदुरीकरांना पाठिंबा द्यायचा. मी सांगितलं अरे एखाद्या भ्रष्टाचारी नेत्याने जर भ्रष्टाचार केला तर चुकून सुद्धा त्याच्या पक्षातला माणूस त्याच्या विरोधाची बाजू कधीच मानत नाही. तो म्हणतो जाऊ द्या. अरे मग ते भ्रष्टाचारी पुढारी असून जर एवढे एकत्रित येतं, आपण तर संप्रदायाचे माणसं आहे, आपण किती एकत्रित राहिलं पाहिजे. बोलणार आहे जो बोलणार आहे तो चुकणारच आहे, आणि म्हणून तो संप्रदायाचा सेवक आहे. आतापर्यंत त्या बिचाऱ्याने कधी तुम्हाला दारू प्यायचं ज्ञान नाही दिलं गाड्यांना. आतापर्यंत त्यानं कधी तुम्हाला चुकीचं ज्ञान नाही दिलं. मग चांगलं सांगणाऱ्या माणसाच्या मागं का उभं राहू नये बरं. आज ती वेळ त्याच्यावर आहे, ती माझी उद्यावर का राहणार नाही माझ्यावर. अरे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट येणार आहे, त्यावेळेस थोडे व्यापक विचार ठेवा, आणि संप्रदायाचा सेवक म्हणून आपण त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजेत. महाराज मी खरं सांगू का, या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला तर या 3ही गोष्टीवर तुकोबरायांनी लात मारलं प्रमाण घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्याला बेस दे, प्रमाण कमी कर याचं. हो विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 ओ विषय तो नावडे जनधन माता पिता माता पिता माता पिता. नावडे जनधन माता पिता माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. ओ माता पिता माता विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. ठीक आहे महाराज, जनाचा त्याग केलाय तो कोबराने. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. हा समाज ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, ती साधू संतांचा झाला नाही. आपल्यासारख्या लोकांनी अपेक्षा करायची नाही. काही काही परिसरात कीर्तनाला गेलो की तिथले महाराज लोक सांगतात, महाराज या परिसरामध्ये ना अख्ख्या तालुक्यामध्ये काल्याचे कीर्तन माझे. मी म्हणाल तो कीर्तनकार, मी म्हणाल ती माईक सिस्टीम, मी म्हणाल तो गायक, मी म्हणाल तो वादक. असा गोड गैरसमज माझ्या गुरुबंधू मंडळीच्या मनामध्ये. माझी विनंती बाबांनो, लोक तुमचे होणारच नाही महाराज. का? याचं कारण आहे 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी पतिव्रता, तिचं नाव आहे सीता. विदेही जनक जिचा बाप आहे तिचं नाव आहे सीता. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक प्रभू रामचंद्र जिचा नवरा आहे तिचं नाव आहे सीता. वैराग्यस्य परामूर्ती, वैराग्याचा महामेरू असणारा लक्ष्मण जिचा देर आहे तिचं नाव आहे सीता. त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. हा समाज कधीच कोणाचा होऊ शकत नाही. 10-12 दिवसापूर्वी आळंदीमध्ये ढोक महाराजांची तब्येत बिघडली, मणक्याचं ऑपरेशन झालं म्हणून त्यांना भेटायला गेलो. नाराज झाले महाराजांनी, जवळ घेतलं. म्हणे पुरुषोत्तम जास्त प्रवास करत जाऊ नको. मी कीर्तनकार झाल्यापासून कमीत कमी 60 लाख किलोमीटर प्रवास केला. किती? 60 लाख. 40 वर्ष झाले कीर्तन करता येते. किती वर्ष झाले? 40 वर्ष. 60 लाख किलोमीटर प्रवास केला. आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पुरुषोत्तम कमीत कमी 150 कीर्तन रद्द केले आणि 6 कथा रद्द केल्या. पण त्यांच्या मनातली खंत त्यांनी बोलून दाखवली.
150 गावाचे कीर्तन केले. त्या 150 गावातल्या एकाही माणसाचा मला फोन असा नाही आला की महाराज तब्येतीची काळजी घ्या, तुमचा मनका नीट झाला तर आपण परत कीर्तन करू. लोक फक्त एवढेच म्हणायचे, महाराज आमचा कार्यक्रम खूप मोठा आहे, अर्धा तास का होईना या, नुसतं भेटून का जा. लोक फक्त तुम्हाला यूज करतात, लोकांना तुमच्याशी काही घेणं देणं. कीर्तनकार गावात येऊस तर जेवढे फोन करतात तेवढे घरी जाऊस तर करता का हो? येऊ सर कुठं आला महाराज, कुठं आला महाराज, कुठे आला महाराज. एकदा कीर्तन संपलं, बुक्का लावला, मग ते धडकलं का मेलं बाय, काही घेणं देणं नाही लोकायला. लोकांची धारणा आहे ना महाराज, लोक तुम्हाला कीर्तनाला बोलवतात, लोकांचा प्रोफेशनल बिझनेस आहे, लोकांना तुमच्याशी काही घेणं देणं राहिलेलं नाही. तुम्ही या कीर्तनकारांनी निघून जा, तुम्ही मेले तरी आम्हाला काही घेणं देणं. अरे आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसली. या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक महात्मा होऊन गेला, त्या महात्म्याचं नाव आहे जगन्नाथ अण्णा पवार. बरेचशा लोकांचं कीर्तन ऐकलं असेल तुम्ही त्यांचं. पैठणच्या वाळवंटामध्ये त्या महात्म्याचं कीर्तन ऐकण्यासाठी 4-4 तास लोक, 2-2 लाख लोक अगोदर येऊन बसायचे वाळवंटात, एवढी वाणी सुंदर होती. त्या जगन्नाथ अण्णाला ज्या दिवशी अन्न नलिकेचा कॅन्सर झाला आणि बोलणं बंद झालं, बाहेरचे लोक सोडून द्या, घरचे बी लवकर जात नव्हते महाराज. म्हणून गायक वादक कीर्तनकार मंडळीने माझं एक वाक्य लिहून ठेवा, जमाने के लिए हम एक बार है लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है. तुमच्यापेक्षा चांगला पर्याय भेटला की तुमच्या ढुंगावर लात मारणार हा समाजाचा नियम आहे. मग तो पुढारी असू द्या का कीर्तनकार असू द्या, गायक असू द्या का वादक असू द्या, तुमच्यापेक्षा फक्त लोकांना चांगला पर्याय भेटला की पहिल्याला विसरणं हा जगाचा नियम आहे. बरं जाऊ द्या, आपण किती गायन केलं माऊली, किती जरी गायन केलं तरी आपल्याला भारतरत्न पुरस्कार भेटेल का हो? कमी कर थोडा आवाज. किती जरी गायन केलं तरी भारतरत्न पुरस्कार भेटेल का? अहो लता मंगेशकरांना भारतरत्न पुरस्कार होता. कोणता होता? भारतरत्न पुरस्कार. 50,000 गाणे गायलेले माय माऊलीने त्या. अरे ज्ञानोबरायचं पसायदान फक्त त्या माय माऊलीसाठीच जन्माला आलं होतं. किती सुंदर गायलं होती ना, ऐका लक्ष देऊन. मग एवढा तिची व्यवस्था होती बाबा 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 बाबा. ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी फक्त 1 दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? 1 दिवस. आता भारतरत्न पुरस्कार ज्या माणसाला भेटलेला आहे त्या माणसाचं स्टेटस लोक 1 दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटस काय हो? आंघोळीला पाणी टाकत नाही घरी, आपलं घरातलं स्टेटस आहे. अहो ही वस्तुस्थिती ना. बायकोने डोळे वाचले तरी कीर्तन रद्द होतं. हे कमवलेली किंमत आहे आपण घरामध्ये. आणि आपले कोण स्टेटस ठेवणार आहे? आणि काय तंद्रीत जगतात लोक. एखाद्याची जर फेसबुकवर 5,000 फॉलोअर्स असले तो म्हणतो माझ्यासारखा प्रसिद्ध कीर्तनकार. अरे बावळ्या, ती एका गावची लोकसंख्या आहे रे येड्या. कुठं राहिला 5,000. म्हणून खरं सांगू, त्या भ्रमात जगू नका. तुकोबरायने परमार्थ करणाऱ्या साधकाला सांगितलं, तुका म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते दुनिया जन भक्ती करा, ते दुनिया जन. तुका म्हणे जन भक्ती करा. ठीक आहे महाराज, समाजाचा जास्त लोड घेत जाऊ नका. तुम्ही 100 कामं चांगले करा, एक काम चुकलं की तुमचा कार्यक्रम लागला महाराज. तुम्ही कितीही चांगलं वागा, किती, अरे या महाराष्ट्राला लागलेला शाप येतो, या महाराष्ट्राला लागलेली कीड येते की तर जिवंतपणी कधीच कोणाचं महत्व कळलं नाही गड्यांनो. तुम्ही किती चांगले होता हे कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं. अंतयात्रेमध्ये चर्चा करतात, महाराज किती गोड माणूस होता हो, याच्यासारखा चांगला माणूस आमच्या तालुक्यात नव्हता महाराज. परमार्थाला सहकार्य करायचा, गोर गरिबाला मदत करायचा, हे केव्हा बोलतात लोक? गौऱ्यावर झोपल्यावर. जिवंतपणे कधीच लोक तुमचा स्वीकार करणार नाहीये. मग माणूस किती चांगला होता हे कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं. अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती गड्यांनो. हे त्या माय माऊलीला कळण्यासाठी, तुम्हाला मला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलो.
मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळाले की ही माय माऊली अनाथाची माय होती. इथं बसणाऱ्या 100% 95% लोकांना त्या माय माऊलीचा आश्रम कुठे हे सुद्धा माहीत नसेल. त्या माय माऊलीने किती गोरगरीब मुलींचा सांभाळ केला, किती अनाथ मुलींचे लग्न केले, तुम्हालाही काय मला सुद्धा माहीत नव्हतं. म्हणून खरं सांगू का, समाजाचा जास्त लोड घेत जाऊ नका. तुम्ही काही करा, कोणी निंदा कोणी वंदा, अमुचा सुहिताचा धंदा. आणि परमार्थ करणाऱ्या माणसानं का परमार्थात लाजूच नाही. अरे लोक बलात्कार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक खोटं बोलण्यासाठी लाजत नाही, लोक लोकांना फसवण्यासाठी लाजत नाही. तर परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थ करण्यासाठी लाजायचं नाही. तुका म्हणे हासे जन नाही कान, समाज तुम्हाला बोलणारच. मी याच्या पुढे जाऊन सांगू का, ज्या झाडाला फळं जास्त आहे त्याच झाडाला लोक दगड मारतात, ज्याला फळं नाही त्याला फुलं नाही त्याला काय दगड मारतील. आतापर्यंत कधी एखाद्या भिकाऱ्याची पोस्ट केली कोणी फेसबुकला केली का? एखाद्या मीडियावाल्याने एखाद्या भिकाऱ्याची घेतली का मुलाखत? नाही नाही नाही, जो प्रसिद्ध आहे त्याचीच घेणार. TRP आहे ना, भिकाऱ्याला कसा TRP राहील महाराज? अरे चांगल्याच माणसाला नाम हे इसलिए तो बदनाम आहे ना भाई, नाव आहे त्याच्यामुळेच लोक तुमच्या मागे आहे, नाही तर अजिबात नाहीये महाराज. म्हणून खरं सांगू का, समाजाचा ताण नका घेऊ. मला तर हसू येतं महाराज. ज्याला ग्रामपंचायतला 2 मतदान आहे ते म्हणतं नरेंद्र मोदीला अक्कल नाही बावळ्या, तुझं बजेट बघ रे किती आहे, नालाय का? तुझ्या घरातल्या सुनानं तुला मतदान केलं नाही, तू देशाच्या पंतप्रधान. या देशात 2 GR आले पाहिजेत. पहिलं तर GR आला पाहिजेत, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला बोललं की त्याला नो जामीन 6 महिन्याची जेल पाहिजेत. मूर्ख लोक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचं बोलतात, मूर्ख लोक धर्मवीर संभाजीराजांविषयी बोलतात, कोणी ज्ञानोबरायविषयी बोलतं, कोणी तुकोबरायविषयी बोलतं. अरे आतापर्यंत एक मुस्लिम असा दाखवा ना की त्यानं कधी अल्लाच्या विरोधात काही एखादी कमेंट केली. एक बौद्ध धर्माचा माणूस मला दाखवा की त्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलला. नाही बोलला ना तो. एक ख्रिश्चन धर्माचा माणूस दाखवा ना त्यानं कधी ख्रिश्चन धर्माच्या विरोधात कमेंट केलेली. एक जैन धर्माचा माणूस दाखवा त्यानं जैन धर्माच्या विरोधात एखादी कमेंट केली. ह्या जेवढ्या काही चुकीच्या जाती त्या आपल्या हिंदू धर्मातच जन्माला आलेल्या आहे महाराज. राम मंदिराचा विरोध जेवढा मुस्लिमांनी नाही केला तेवढा हिंदूंनी केलेला आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचं वक्तव्य जेवढं हिंदूंनी केलं तेवढं मुस्लिमांनी नाही केलेलं. धर्मवीर संभाजीराजांच्या विरोधात चुकीचे बोलणारे लोक आपल्याचे. जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याचा खून झाला म्हणणाऱ्या जाती आपल्याचे हो महाराज. काय लोकांना झालं काही कळत नाही. मी तर देवाच्या दरबारात गेलो की एवढंच मागतो, देवा हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. म्हणून आपल्यापेक्षा दुसऱ्या माणसाला कोणी चुकीचं बोललं की त्याच्यावर नो जामीन 6 महिने त्याला काय झाले पाहिजे जेल. एक. आणि दुसरं, या देशाचा सोशल मीडिया स्वतःच्या कंट्रोलमध्ये नाहीये. सोशल मीडिया अजिबात भारत सरकार सगळ्यात बावळट सरकार आहे आपलं महाराज. त्यांच्या स्वतःच्या हातात कोणतंही सोशल मीडिया कंट्रोल नाहीये. बाकीच्या देशामध्ये जर गेलं तर त्यांचा सोशल मीडिया त्यांच्या कंट्रोलमध्ये. आता ती मैथिली ठाकूर म्हणून एक गायिका आहे, बघितली की तुम्ही? त्या बिहारमध्ये निवडून आली ती मैथिलीच आहे तिचं नाव. मला वाटतं 22-23 वर्षाची मुलगी असेल महाराज, ती जास्त वय नाही आहे तिचं. आणि 22-23 वर्षाच्या मुलीसोबत तुम्ही नरेंद्रभाई मोदी यांचे व्हिडिओ या पद्धतीनं जोडतात आणि ते व्हायरल करतात. अरे काय चाललंय या देशामध्ये? ज्या देशामध्ये महाभारत जन्माला आलंय, त्या देशामध्ये रामायण जन्माला आलंय, ज्या देशामध्ये स्वामी विवेकानंदासारखा महात्मा जन्माला आलाय, ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजासारखा महात्मा जन्माला आलाय, आणि तरी सुद्धा आपल्यासारखे बावळट लोक त्याच्यावर कमेंट करतात नाही रे झालं पाहिजेत अशा गोष्टी. मी एक सांगू का तुम्हाला, 15 दिवसापूर्वी त्या मालेगावला बलात्कार झाला होता. त्या डोंगराळे गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. 3.5 वर्षाची मुलगी होती. मी त्या गावाला भेट द्यायला गेलो होतो, माझं कीर्तन होतं. ती वस्तुस्थिती जर तुम्ही ऐकली ना महाराज, त्याच्या इतका क्रूर मानू या विश्वाच्या पाठीवर जन्माला नसून आला. अहो 3.5 वर्षाचं लेकरू असतंच तरी किती मोठं महाराज, कापसासारखं मऊ अंग असतं त्याचं. छोटीशी 3.5 वर्षाची मुलगी आणि त्या 3.5 वर्षाच्या मुलीवर त्या नराधमाने बलात्कार केला. एवढ्यावर थांबला नाही. ती छोटी करवत असते बघा, ती आपण बारकी करवत असते आपल्या घरात, त्या करवतीनं त्या मुलीचं अंग कापलं. त्यावेळेस तिच्यातून रक्त यायला लागलं. घाबरला म्हणून त्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकलं त्यानं, आणि पेट्रोल टाकून जाळलं. त्या मासाचा ज्यावेळेस वास यायला लागला तर या नराधमाने त्या मुलीच्या अंगावर काय टाकला, दगड टाकला तोंडावर आणि तिला ठार केलं. अरे वाईट तर याचं वाटतं गड्यानो, काय झालं काही कळत नाहीये. महाराष्ट्र सरकारला सुद्धा संप्रदायाचा सेवक म्हणून एक विनंती करतो, सरकार लाडक्या बहीण योजना राबवण्याच्या ऐवजी जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित बहीण योजना राबवली असती तर मुलीवर बलात्कार झाले नसते. 1,500 रुपयामध्ये माझ्या मायांना खुश करण्यापेक्षा त्या मुलींना संरक्षण द्या. अरे ते प्रकरण होत नाही तर 7.5 वर्षाच्या मुलीवर एका शिक्षकाने बलात्कार केला नांदेड जिल्ह्यात. का लोक अशी झाली? याचं कारण भीती राहिलेली नाहीये लोकांना.
अरे वाईट तर याचं वाटतंय की 3.5-4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सुद्धा या महाराष्ट्रात वकील भेटतो. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल? छत्रपती शिवाजी महाराजाचं शासन असताना कोणाकडे हात केला तर हात तोडला जायचं. या महाराष्ट्रातले लोक आहे आपण. कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रकट केली. काय नव्हतं करतायत माझ्या राजाला? अरे बायको म्हणून जरी ठेवली असती तर कोणी काही बोलत होतं का? पण एखादा भाऊ जशी आपल्या बहिणीची बोळवण करून पाठवतो तसं त्या मुलीची बोळवण करून तिला पाठवलं. म्हणून तर राजाचं नाव घेतलं की कॉलर टाईट होती, आपली छाती फुगती. असं वागलं पाहिजे. काय चाललंय काही कळत नाही. पण खरं सांगू का, जे चाललंय ते चुकीचंच चाललंय. असं सगळं पाहिलं की फक्त एवढंच आठवतं, उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा, वाढू नको आवाज, लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार. पुढारी तो भाषणं ठोकत असताना म्हणतात की 1947 साली भारत स्वतंत्र झाला. अरे पोरगी कॉलेजला गेली तर घरी येईल याची गॅरंटी नाही. स्वतंत्र कुठं झाले तुम्ही? पोरगी कॉन्व्हेंटला जर टाकली तर तिला सुद्धा भीती आहे. पोरगी शाळेत टाकली तर तिला सुद्धा भीती आहे. पोरगी हॉस्टेलला टाकली तरी तिला सुद्धा भीती आहे. पोरगी एखादी जॉब करत असेल तर तिलाही भीती आहे. कसं होणार महाराज? म्हणून खरं सांगू का, 2 वर्षापूर्वी आम्ही दुबईला कीर्तनाला गेलो होतो महाराज. लक्ष देऊन ऐका. तर तिथल्या काही लोकांशी संवाद साधला, तिथल्या काही मुस्लिमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं म्हणे महाराज, या दुबईमध्ये 2001 मध्ये एकदा बलात्कार झाला होता. किती? 2001 मध्ये बलात्कार झाला. तर 2025 मध्ये तिथं अजून सुद्धा बलात्कार नाहीये. अरे मुस्लिम कंट्रीमध्ये जिथं हुकुमशाही अशा देशामध्ये जर 25 वर्षात एक बलात्कार होत असेल, आपला तर असा दिवस नाही की त्या दिवशी अत्याचार होत नाहीये महाराज. कुठं चालले लोक? खरं सांगू का, अख्खं रामायण वाचा, अख्खं भागवत वाचा, 18 पुराण वाचा, तुम्ही भक्ती विजय वाचा, हरिविजय वाचा, पण कोणत्याच राक्षसाने कधीच कोणत्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला अशी एकही कथा तुम्हाला ऐकायला भेटणार. हे राक्षस फक्त 2025 मध्ये जन्माला आलेले महाराज. अशा नराधामांना पोलीस नकोय, अशा नराधामांना PSI नको, DYSP नको, कोणता जज नको, वकील नको. अशा नराधामाला चौकात फाशी द्या, म्हणजे लोक भिल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून समाजाचा जास्त लोड घ्यायचा नाहीये. समाज बोलणारच आहे, चांगलंही करा, बोलणारच आहे, वाईट. अरे नाथ महाराजासारख्या माणसाच्या अंगावर यवन अंगावरही थुंकला 108 वेळेस. मग समाजानं प्रत्येकाला ठोकारलेलंच आहे. त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही. आपण आपलं काम करत चालायचं. हत्ती चले बाजारवर कुत्ते भुके, हत्ती चले बाजारवर कुत्ते भुके, ही म्हण माहिती आहे ना तुम्हाला? हत्ती चले बाजारवर कुत्ते भुके. पण या म्हणीचं महत्वच मला अजून कळलं नाही. हत्तीचा आणि कुत्र्याचा काय संबंध आहे? हत्ती कुठं राहतो? जंगलात. आणि कुत्रं कुठं राहतं? बरं दोघांचे मतदारसंघ वेगळे. बरं दोघं 2 गटात आहे, उद्धव गटात एक शिंदे गटात आहे. वस्तुस्थिती पहा ना तुम्ही. हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही, कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही. बरं किती बी श्रीमंताच्या घरचं कुत्रं मोजलं, दररोज 2 टाइम नॉनव्हेज खात असेल, तरी 25 किलोच्या वर कुत्र्याचं वजन नसतं महाराज. गरीबातला गरीब जरी हत्ती मोजला तरी 2000 किलो भरतो. किती? बरं दोघांची भाषा एक नाही, दोघांचा मतदारसंघ एक नाही, दोघांचे नातेवाईक नाही, रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाही, तरी हत्ती गावात आला की कुत्रे का म्हणून बुकत असेल हो? एकदम सोपं उत्तर आहे, डोकं खाजू नका तुम्ही, मी उत्तर देतो. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात. आणि हे बऱ्याचशा कुत्र्यांना देखवत नाही. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी कोण गोळा होतात? लोक गोळा होतात. आणि हे बऱ्याचशा कुत्र्यांना देखवत नाही म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकड पाहून भुकायच्या. चुकून जर एखादा हत्ती माग वळाला तुम्ही जर त्याच्या सोंडीत सापडले तर कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून समाजाचा त्याग केला ठीक आहे, शरीराचा त्याग केला ठीक आहे, धनाचा हो. छत्रपती शिवाजी महाराजासारख्या राजाने तुकोबरायकडे नजराना द्याव, तुकोबराय सांगाव, तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खरे तैसे, माणिक पाषाण खरे तैसे. सोने रूपी मृत्यु के समान, सोने रूपी मृत्यु के समान, मानिक पाषाण खरे तैसे.
कार्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. म्हणून धनाचाही त्याग केला, शरीराचाही त्याग केला, समाजाचाही त्याग केला. याचं कारण अवघी देवावरी माया. आणि ज्यांचं अवघं प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी त्यांनी तृणवत समजल्या. अभंगाचं दुसरं चरण. नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण. द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. तृण या शब्दाचा अर्थ काय? गवत. गवताप्रमाणे जन समजलंय, गवताप्रमाणे धन समजलंय आणि गवताप्रमाणे तन. तन म्हणजे शरीर समजलंय. याचं कारण अवघी देवावरी माया. एक साधक तुकोबरायकडे गेला, बाबा ज्या वैष्णवाचं अवघं प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजलेल्या आहे, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये जर काही परमार्थिक संकट आलं तर ते आपला परमार्थ सोडतात का? महाराज सांगतात, पडता जडबारी नेमा नटरे निर्धारी. किती जरी मोठं संकट आलं तरी त्यांनी आपला परमार्थ सोडला नाही. तुकोबरायचं प्रमाण घ्या. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी पाहती पांडव अखंड वनवासी. पाची पांडवाच्या जीवनामध्ये थोडं संकट आलं नाही. लक्षागृहाला आग लावलीये, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आईसाहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, तरी पाची पांडवाने परमार्थ नाही सोडला. रे बिना बनवास के जीवन में सुखवास कभी नहीं आ सकता. जीवनामध्ये दुःखाशिवाय सुखाची किंमत कळल तरी कशी. दुसरं प्रमाण घ्या. प्रल्हादासी पिता हो करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण नारायण. दौंडी दिली होती गावात, ऐका हो ऐका. जो कोणी माझ्या राज्यामध्ये देवाचं भजन करेल त्याला सुळावर दिल्या जाईल.
स्वतःच्या पोटी हरिभक्त जन्माला आला. नारायण 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 नारायण. 17 ते 18 वेळेस मारण्याचा प्रयत्न केला आणि हिरण्यकश्यपूने विचारलं, का रे कोणाच्या जीवावर जगतोय? माझ्या भगवंताच्या जीवावर. कुठे आहे तुझा जगाचा मालक? कुठे आहे तुझा जगाचा मालक? म्हणल्यानंतर आपल्या बापाला उत्तर देत असताना शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा ऐक. काय म्हणले भक्त प्रल्हादजी? न केवलम मे भवतस्य राजन सवय बलम बलिनाच्या परेशा परेवरे मिश्री जंगमाये ब्रह्मादयो एरवशम प्रणिता. हा माझा देव नाही असं ठिकाण दाखवा. हा तो तुम्हाला दिसत नाही, तो भाग वेगळा आहे. प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे, पण तो काढण्यासाठी भक्त प्रल्हाद शिल्लक राहिले नाही. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केले. तो म्हणतो, पहा, सूर अनेक पिरे कन्मागत पै पद सूर स्वस्वाद कहा पुनिताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारी से चाह कहा सिय राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा. नरसिंह बसे प्रतिखंबन में पर काढ़न को प्रल्हाद कहा. गाणारे आजही आहे, गाणारे कालही होते, गाणारे उद्याही राहणारे. पण गायक म्हणून सुरदासजीचं नाव घेतलं. आपलं नाव का घेतलं जात नाही? कारण आपण जे गातोय ते लोक खुश व्हावं म्हणून. आणि सुरदासजी गात होते देव खुश व्हावं म्हणून. नामदेवराय कीर्तन करायचे, जगाचा मालक झोपत होता. आपल्या काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात. माझी या सत्यवादाचे तप. आपलं नाही ना महाराज, आपलं वर्णनच नाहीये कुठं. पुनी ताल मदिरा बजाती फिरे. हजारो माझ्या माता बहिणी कीर्तन करतायत, पण नाव मीराबाईचंच घेतलं जातं, नाव जनाबाईचंच घेतलं जातं. कीर्तन करतायत, कथा करतायत, रामायण करतायत, पण पुनी ताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारी से चाह कहा नरसिंह बसे प्रतिखंबन में पड काढन को प्रल्हाद कहा. प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे. एवढा त्रास स्वतःच्या बापाने दिला तरी परितो स्मरे मनी नारायण नारायण पहती पांडव अखंड वनवासी. तिसरं उदाहरण तुकोबराय देतात. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. सुदामा ब्राह्मण दरिद्र्य पिढीला. संकट आलं, परमार्थ नाही सोडला महाराज. 18 विश्व दारिद्र्य होतं सुदाम्याच्या घरी. अरे 2-2, 4-4 दिवस झाले खायला सुद्धा भेटत नव्हतं. सुदाम देवाच्या पत्नीचं नाव आहे सुशीला. एक दिवस मालकाला विचारलं, मालक परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही हो, पण जरी झाला संन्यासी तरी माध्यानाशी तोंडवाशी. अहो 4 दिवस झाले चूल पेटली नाहीये, आणि तुम्ही तर कथेमधून सांगता की माझा मित्र द्वारकेचा राजा आहे, जा ना त्याच्याकडे जाऊन काहीतरी घेऊन या. सुदाम देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. अगं वेडे, भगवंतानं मला ज्या परिस्थितीमध्ये ठेवलं म्हणून त्याला आनंद आहे ना, मी जीवनभर असं राहील पण माझ्या देवाला त्रास देणार नाही. बायकोनं ओळखलं, हा बाबा मेला तरी देवाला काही मागणार. अहो नका काही मागू, पण भेटायला तर जा. असं सांगितलं की नवऱ्यानं पुण्य केलं की अर्ध पुण्य पदरात पडतंय. जाण्याची खूप इच्छा आहे ग, पण कसं जाऊ? काही ठिकाणी रिक्त हाताने जाऊ नये. आपल्या गुरुकडे जात असताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, आजारी माणसाकडे जात असताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, साधूच्या दर्शनाला जात असताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजेत, आणि मित्राच्या घरी जात असताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजेत. आणि मला जर विचारलं काय दिलं वहिनीने, तर काय सांगू, काळजी करू नका मालक, तुम्ही जाण्याची व्यवस्था करता, मी व्यवस्था करते जाण्याची. आणि 10-5 घरी गेल्या आणि 2 पोहे घेऊन आल्या. काय सुदाम देवाची परिस्थिती, ते पोहे बांधण्यासाठी धोतर सुद्धा व्यवस्थित नव्हतं. सांगू मायबाप तुम्हाला, लक्ष द्या कीर्तनाकडे. सुदाम देवाच्या पत्नीने एकाही घरचे पोहे आणायला पाहिजे होते.
10-5 घरचे का आणले याचं कारण सुदाम देवाची पत्नी सांगतीये, मालक ओ देवा, तुमच्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले माझ्या नवऱ्याने, आणि जर 2 टायमाच्या जेवणाची व्यवस्था तुमच्याकडून होत नसेल तर तुमच्या देवपणाला काय आग लावायची का? सुदाम देव निघाले. किती गोड वर्णन आहे. घनश्याम तुझे ढूंढने जाऊ कहा कहा, अपने विरह की याद को दिलाऊ कहा कहा. चैत्र महिन्याचे दिवस आणि पोरबंदरून सुदामदेव द्वारकेच्या दिशेने निघाले. भूख लगती है, प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है, कैसे आबू तेरी द्वारिका, आस भी अब उदास लगती है. द्वारकेमध्ये सुदामदेव पोहोचले. जय आणि विजयांना सांगितलं, जाऊन सांगा तुमच्या भगवंताला की तुझा लहानपणीचा मित्र आलाय. त्या सुदामदेवाचं ते सगळं रूप पाहिल्यानंतर जय विजयाच्या डोळ्याला धारा लागल्या. काय भाग्यवान आहे आमचा देव की असे सुद्धा भगवंताचे मित्र आहे. आणि सांगितलं, भगवान आतापर्यंत हजारो लोक आपल्या इथं येताना पाहिले, शेष महेश गणेश दिनेश सगळे लोक पाहिले, पण आज जी विभूती आपल्या दरबारात आली ती काही आगळी आणि वेगळी. काय नाव आहे? पूछत दीन दयाल को बतावत आपनो नाम सुदामा, बतावत आपनो नाम सुदामा. सुदाम देवाचं नाव ऐकलं आणि जगाचा मालक नंग्या पायाने पळायला लागलाय. मागं रुक्मिणी आई साहेब आहे, प्रद्युम्न आहे, सगळेजण पळायला लागले. रुक्मिणी आई साहेब विचार करू लागली, सत्यभामा विचार करू लागली, अशी कोणती व्यक्ती आली असेल की भगवंताचा पितांबर एकीकडे पडली, चप्पल एकीकडे पडली आणि भगवंत नंग्या पायाने पळायला लागले. जाऊन सुदाम्याला आलिंगन दिलं. सगळी द्वारका नगरी रडती, देव सुद्धा रडतोय, पण सुदाम्याच्या डोळ्याला अश्रू नाहीये. सुदाम्या विचार करतो, मी जर या लोकांसमोर रडलो तर हे लोक म्हणतील काहीतरी मागायला आलाय. सुदामदेवाला भगवंताने स्वतःच्या सोन्याच्या सिंहासनावर बसवलं आणि बायकोला सांगितलं, रुक्मिणी जा पाणी घेऊन ये. रुक्मिणीच्या मनात शंका उपस्थित झाली. हजारो दास्या असताना, हजारो नौकरांनी असताना मला पाणी आणायचं सांगितलं, त्या अर्थी नक्की अतिथी काहीतरी वेगळी आहे. आणि रुक्मिणी आई साहेबाला यायला उशीर झाला. भगवंताने काय केलं पहा ना. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छो नहीं, नैनन के जल से पग धोए. रडायला लागलाय जगाचा मालक. सोन्याचं पितांबर भगवंताने सुदाम्याला घालायला दिलाय, सुंदर असा शृंगार केलाय. आपल्या त्याच्या सुदाम्याच्या पायातले मोडलेले काटे साक्षात जगाचा मालक काढतोय. सगळं झाल्यानंतर सुदाम देवाला पहिला प्रश्न विचारला, का रे सुदाम्या कसा आहे रे तू? म्हणे, देवा माझ्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणीच नाही. हे वाक्य ऐकल्यानंतर भगवंताच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे सुदाम्या, 4 दिवस झाले तुझ्या घरी चूल पेटली नाही, तू सांगतो माझ्यासारखं सुखी जगामध्ये कोणीच नाहीये. अरे भक्त तो नाही की देवाला मागतोय, काही न मागता भगवंत देवाला सर्व, भक्ताला सर्व काही देतो. देवाला काय सांगण्याची गरज आहे? आणि जो भक्त देवाला आपले घराने सांगत असेल तो भक्त देवाला आवडत नाही. सुदाम देव निघाले. सर्वांना चरित्र भागण्यात आहे. सोन्याचा पितांबर सुद्धा भगवंताचा सुदाम्याचा काढून घेतला. त्यावेळेस सुदाम्या म्हणतो, देवा काय रे असं, पण जाऊ दे, तुझी इच्छा नाही ना. भक्ताचे लक्षणं सांगतोय तुम्हाला. मेरे रोने से तुमको जो आए हंसी, मेरे रोने से तुमको जो आए हंसी, मैं रो रो के तुमको हसाया करू. सुदामदेव निघाले. याचं कारण वैष्णवाच्या जीवनामध्ये, भक्ताच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी ते परमार्थ सोडत नाही. पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी. ज्या वैष्णवाचं अवघं प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टीच्या नितृणवत समजलेले आहे, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी ते आपला परमार्थ सोडत नाही. तुकोबराय सांगतात, असा वैष्णव कोणत्याही जातीकुळामध्ये जन्माला येऊ, जगाचा मालक त्यांच्या जातीकुळाचा विचार करत नाही. महाराज सांगतात, हा तुका म्हणे याती, 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 तुका म्हणे याती.
संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजलेल्या आहे, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तर ते आपला परमार्थ सोडत नाही. असाच वैष्णव. कुत्रे, काही काळजी करू नका, इकडं माझ्याकडे पहा. म्हणजे उद्या म्हणायला नको पुरुषोत्तमाच्या कीर्तनाला कुत्रही नव्हतं, म्हणजे बरं आहे ना. अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी ते आपला परमार्थ सोडत नाही. असाच वैष्णव कोणत्याही जातीकुळामध्ये जन्माला, जगाचा मालक त्यांच्या जातीकुळाचा विचार करत नाही. लक्ष द्या. 4 ओव्या भागवतातल्या सांगतो, किती सुंदर आहे पहा. पहिली ओवी. विदुरदासी पुत्र प्रसिद्धू, त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी बंधू, कैचे निंदू मनावा. दासी पुत्र होते विदुर काका, तरी सुद्धा त्यांचा भगवंताने स्वीकार केला. दुसरी ओवी पहा. राक्षसा माझी विभीषण हो, दैत्या माझी प्रल्हाद जान, भगवंतासी अनन्य शरण, वैष्णव पण तेने त्यासी. राक्षस कुळामध्ये जन्माला आले विभीषण, दैत्य कुळामध्ये जन्माला आले भक्त प्रल्हाद, तरी त्यांचा भगवंताने स्वीकार केला. तिसरी ओवी पहा किती गोडे. योनी जन्मला मर्कट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वानर योनीमध्ये जन्माला आले हनुमंतराय. कोणत्या योनीमध्ये जन्माला आले? वानर योनीमध्ये जन्माला आले. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला की तुकोबरासारख्या महात्म्याने म्हणावं, काय भक्तीच्या त्या मज दावया सुभटा, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो. आणि शेवटची ओळी किती गोडे पहा. पक्षा माझी केवळ निंदू, जटायू उद्धरिला म्यागिदू, उद्धरिला धर्म व्यादू, भाव सिद्धू मदती. रावण सीताई साहेबाला घेऊन चालल्यानंतर रावणाचं आणि जटायूचं काय झालंय? युद्ध झालं महाराज. आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये जटायू खाली पडलाय. राम 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 करतोय. लक्ष्मणाने सांगितलं, प्रभू कोणीतरी भक्त तुमची आठवण करतोय. बघितलं तर रक्ताच्या थारोळ्यामध्ये जटायू पडलेला होता. ए जटायू, कोणी केली दादा ही तुझी अवस्था? प्रभू रामचंद्राने जटायूला मांडीवर घेतलं. जटायूच्या डोळ्याला धारा लागल्या. प्रभू, आई साहेबाला रावण घेऊन जात असताना रावणाचं आणि माझं युद्ध झालं आणि मी रक्ताच्या थारोळ्यामध्ये खाली पडलो. माझ्या सीतेसाठी रक्त सांडलंय तू. प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. जटायू, सांग ना तुला काय देऊ? त्यावेळी जटायूच्या डोळ्याला धारा लागल्या. जटायू म्हणले, प्रभू रामचंद्रजी, तुम्ही मला जे दिलं ते कोणालाच दिलं नाही. अरे काही दिलंच नाही, दिलं कसं म्हणतो प्रभू? मरता मरता जी मांडी दशरथाला मिळाली नाही ती माझ्यासारख्या प्राण्याला जर मिळाली असेल तर माझ्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोण असेल? मग जटायू सारख्याचा उद्धार झालाय, मग आपल्यासारख्याचा उद्धार होणार नाही का? म्हणून अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीवाद न करता परमार्थ करा. अरे पहिला जातीवाद वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायाने मोडीत काढला. चोखोबराय पांडुरंगाच्या मंदिराच्या पायरीवर बसलेले, चोखोबराय बसलेले. कीर्तन सुरू झालंय नामदेवरायचं. चोखोबराय कीर्तनाला दिसत नाहीये. कबीर महाराज कीर्तनाला दिसत नाही. नामदेवरायला आवाज द्याला, नामदेवा, चोखोबराय दिसत नाहीये. बडवे लोक त्यांना आत येऊ देत नाहीये. जर मंदिरात चोखोबरायला प्रवेश नसेल तर आजपासून मंदिरातलं कीर्तन बंद करायचं. मंदिरात कीर्तन तेव्हापासून कुठं सुरू झालं? चंद्रभागेच्या वाळवंटात. आणि चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वांना घेऊन माझ्या ज्ञानोबरायाने वारकरी संप्रदायाची रचना केली. अरे आता तर इथं आडनाव पाहून कीर्तनकार घेतल्या जातं. ही पद्धत सुरू झाली संप्रदायामध्ये. त्याच आडनावाचा कीर्तनकार, त्याच आडनावाचा गायक, त्याच आडनावाची माईक सिस्टीम, त्याच आडनावाचा पखवाद. काय बावळेपणा लावला हा, कळत नाहीये. आपली फक्त एकच जात येते म्हणजे माणुसकीची गड्यांनो. म्हणून जातीवाद करू नका. पुढाऱ्यांनी आपली राजकारणाची पोळी भाजण्यासाठी लावलेली ही सगळ्यात मोठी काडी आहे. त्याची बळी तुम्ही आणि मी पडू नका. सर्वांनी एकत्रित राहा. अरे मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे. पहेलगामचा हल्ला झाल्यानंतर तू पाटीले म्हणून गोळ्या नव्हत्या मारल्या त्यानं, तू वंजारी म्हणून गोळ्या नाही मारल्या, तू चंभारे म्हणून गोळ्या नाही मारल्या, तू देशमुखे म्हणून गोळ्या नाही मारल्या, तू ब्राह्मणे म्हणून गोळ्या नाही मारल्या. तुम्हाला गोळ्या हिंदू म्हणून मारलेल्या आहे. मग हिंदू म्हणून जर ते तुम्हाला गोळ्या मानत असेल तर आपण जात सोडून द्या ना. आपण हिंदूही म्हणून सर्वांनी एकत्रित जर राहिले तर निश्चित तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका म्हणे याती हो का तयाती बलती. म्हणून परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. गर्दी खूप वाढली परमार्थाला. बघा तुम्ही, मंडप फुल झालाय. आता लोक आल्यानंतर बसवायचे कुठं? उद्या आता आमचे माऊली महाराज आहे, नंतर विशाल महाराज आहे, अजून ते सुनामीच्या नाठ आहे दुपारी. हे पडदे बिडदे काढून घे. नाही ते दुपारी आलं, कवा जरी आलं, झोपीत बी आलं तरी लोक तेवढेच येणार महाराज. इंदुरीकर आहे ना ते. त्याच्यामुळं हे जे आहे ना, हे उद्या इकडं ठेवा. म्हणजे इथलं एवढा पॅरेग्राफ महिलांसाठी ठेवा आणि हे पोरं इकडं बाजूला करा. म्हणजे इकडं माणसं बसतील. किती जागा खाली येते.
आता उद्या लोक आल्यानंतर त्यांना बसायला लागल ना. आता 1 2 3 दिवस पहिले हलके हलके कीर्तनकार असतात, नंतर एक नंबर आहे सगळे. बरोबर आहे का नाही? म्हणून माझी सर्वांना विनंती, परमार्थ श्रद्धेने करा. गर्दी कुठेही तेवढीच आहे. भद्रा मारुतीला तेवढीच आहे, वेरूळला तेवढीच आहे, बरं आळंदीला तेवढीच, देऊला, पंढरपूरला, कोल्हापूरला, ज्योतिबाला, आणि ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेले गोव्याला, कमी नाही आहे तिथं तेवढेच आहे. तुम्ही भ्रमात आहे मोठे. गर्दी कुठंच कमी नाहीये, गर्दी सगळीकडे. म्हणून गर्दी नका करू, दर्दी राहा. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपकी नियत से ही जानता है. विठोबा रखुमाई ती भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलंय. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. पहिलं तर तुम्हा सर्व मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद की 8 दिवसाचे 8 यजमान तुम्ही कीर्तनाचे घेतले. ज्यांनी ज्यांनी कीर्तनाचं यजमानपद घेतले त्या सर्वांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. वा. ज्यांनी 7 दिवसाचं सकाळचं, दुपारचं आणि संध्याकाळचं अन्नदान घेतलंय, कोणी चहा दिला असेल, कोणी नाश्ता दिला असेल, कोणी भरघोस मदत, हा कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करता म्हणून एवढं मोठं नियोजन हे सर्व मंडळी करू शकता. एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ. ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या तुम्ही. ज्यांनी अन्नदानासाठी सर्वांसाठी मदत केली यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या. आता एवढा सोन्यासारखा जो कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमामध्ये काड्या करणारे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा, कारण ते महत्त्वाचे असतात महाराज. त्यांच्याशिवाय कार्यक्रम चांगला होत नाहीये. म्हणून प्रत्येकाने देशाविषयी, धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा. बसणारी मंडळी, बराचसा तरुण वर्ग माझा कीर्तनासाठी उपस्थित आहे. पोरांनो, माझे हात जोडून विनंती गड्यानं तुम्हाला, भारताला पाकिस्तानपासून भीती कालही नव्हती, आजही नाही, उद्याही नाही आहे. काय त्या देशापासून भीती राहणार? काय पुढारी लोक आपला
हे करतात, गैरसमज करतात, काही कळत नाही. अरे ज्या देशामध्ये 85% लोक भिकारी, त्यांच्यापासून आपल्याला काय भीती राहणार आहे मला? त्यांना खायचाच मेळ नाही हो, ते पोटासाठी तरसतात आणि त्यांच्यापासून देशाला काय भीती आहे? भारताला पाकिस्तानपासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाही आहे. या देशाला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल पोरांनो, फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन नका करू. तुमचा एरिया जसा जसा डेव्हलप होत चालला तशा तशा बिअर बार वाढत चालले तुमच्या रोडला. ही वस्तुस्थिती आहे महाराज. अरे एवढे मोठ्या MIDC यायला लागल्या, एवढं मोठं आता कोणती कंपनी आली तुमच्या तिकडे? ती टोयोटा. हा, जी जमीन 10 लाख रुपये एकराने घेत नव्हती ती कोटी रुपयांनी जर जायला लागली तर देवाने संधी दिलेली तुम्हाला महाराज. समृद्धी महामार्ग जर अरे सरकार कोणती जरी योजना राबवताल तर ती शेतकऱ्याच्या हिताची असती. एका एकरामध्ये तुम्हाला जर फक्त सोयाबीन पेरली तर 10 पोते 5 पोते होतात. एका टायमाला जर एका एकराचे सरकार 50-60 लाख रुपये देत असेल तर तुम्ही निश्चित त्याच्यात काहीतरी डेव्हलप झाले पाहिजेत. पण पैसे आले की लोक फक्त 2 गोष्टी करतात, चांगलं घर बांधतात, फॉर्च्युनर गाडी आणि धाब्याचे डबे, बस. तिसरं काहीच जमत नाही यांना. 4 वर्ष डबे खातात आणि मग लोकांच्या डबे घेऊन लोकांच्या घरी कामाला जातात. असं करू नका. देवानं सुंदर संधी दिली, दारू पिऊ नका. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज, अरे आदर्श घ्या त्या लोकांचं. त्या दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातील, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर 2% सुद्धा नाहीये. आणि आपल्या पिण्याची टक्केवारी 85च्या पुढे गेलोय आपण. आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पेल नसती, ही वस्तू वरबाप बी पेले. नवरीचा मामा तर नालायक नालीत पडेल. अरे उठ रे, वेळ झाली की लग्नाची. म्हणून सर्वांना माझी विनंती, व्यसन करू नका जीवनामध्ये. तुमच्या वडिलोपार्जित जेवढ्या जमिनीच पोरांना माझी विनंती, जमिनी विकू नका बरं. भविष्यात कशालाच किंमत राहणार नाही महाराज. भविष्यात सगळ्यात जास्त किंमत राहील फक्त ती जमिनीला. ती तुम्हाला श्रीमंत नाही करणार पण उपाशी झोपू देणार. कोरोनाच्या काळात महाराज लोक घरात होते, पुढारी लोक फार्म हाऊसवर होते, हिरो लोक गोळ्या घेऊन झोपत होते, हॉटेल व्यावसायिक फाशा घेत होते. तेवढ्या 2-3 वर्षांमध्ये फक्त सुखी जर कोण असेल तर फक्त माझा शेतकरी होता महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती, शेती विकू नका, डेव्हलप व्हा. अरे भाड्यानं द्या ना. एवढ्या मोठ्या कंपन्या येतात, 10-15 लाख रुपये महिना येतो. पुण्यातले लोक पहा ना कुठं, त्यांच्याकडे बी MIDC आल्या. किती जरी कोणी गोड बोललं तर जमीन विकू नका, कारण तो तुमच्याने माझ्या काळजाचा तुकडा आहे गड्यांनो. तो गेल्यानंतर परत भेटणार नाही. म्हणून सर्वांनी एकत्रित राहा, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. 20 वर्ष झालं मी हे गाणं म्हणतोय. बऱ्याचशा लोकांनी याची निंदा केली, गेलं एवढंच येतं, दुसरं काही येतच नाही, हे होतं ते होतं. काही काही तर म्हणतात ते गीत माझंच आहे. लय उद्योग केले लोकांना, पण ते गीत काय त्याचे परिणाम आहे त्याचा अनुभव तुम्हाला सांगतो. या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त या देशातल्या 140 कोटी लोकसंख्येमधल्या 10 मातेंचा सत्कार आहे. त्यामध्ये रामदेव बाबांची आई आहे, योगी आदित्यनाथजींची आई आहे, महेंद्रसिंग धोनी यांची आई आहे, मुकेश अंबानी यांची आई आहे, बागेश्वर धाम यांची आई आहे, असे देवेंद्रजी फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांची आई आहे. अशा ज्या प्रमुख 10 माता आहे, त्या देशातल्या 10 मातेमध्ये एक माता माझी सुद्धा आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. 30 डिसेंबरला राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आमच्या आईचा सत्कार आहे. तो फोन ज्यावेळेस मला आला त्यावेळेस मला खूप दुःख झालं. वा म्हणलं काय भाग्य असेल काय कळत नाहीये. पण त्यावेळेस माझ्या मनात खंत होती की हा पुरस्कार पुरुषोत्तम महाराजांच्या आईचा नाहीये,
महाराष्ट्रात ज्या ज्या मायांनी आपल्या मुलांना घडवण्यासाठी संघर्ष केला आहे, मला तरी असं वाटतं तो पुरस्कार या महाराष्ट्रातल्या सगळ्या मायांसाठी आहे. म्हणून प्रत्येकानं मायबापाची सेवा करा. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी ज्यांनी आजचं हे सौजन्य पद घेतलंय त्यांचं संभाजीराव जाधव HPL विद्यालय त्यांची ते मालक आहे. सरांनी हे आजचं सौजन्यपद घेतलंय. ज्यांनी आजचं अन्नदान केलं त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला आमचे सौरभ भैया ना, सौरभ दादा आहेत, ज्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे माझे मित्र आमचे माऊली महाराज भंडारे आहेत, रविदादा जगताप आहेत. आणि या कार्यक्रमाला ज्यांचं गोड असं मार्गदर्शन लाभलंय, आपल्या भागाचं वैभव आमचे संजय महाराज जाधव. ही व्यक्ती खूप हुशार आहे बरं, खरं सांगतो. मी विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना आमच्या जयराम बाबाकडे होते. हे इतकं येड्यावाने पाठांतर करत होतं, यांना कोणी संजय महाराज नव्हतं म्हणत, त्यावेळेस अभ्यासू म्हणत होते. काय म्हणत होते? आणि हे अभ्यासू कोण? जयराम बाबा म्हणत होते. नुसतं पाठांतर करत होतं व्यक्ती. त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. बरेचशा क्षेत्रातली मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आमचा विकास आहेत, त्याचबरोबर त्याचे सर्व मंडळी आहेत, आमचे मित्रपरिवार आहेत, त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आवर्जून या परिसरामध्ये आम्ही आलो. कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर मोठ्या भावासारखं आम्हाला नेहमी आमच्यासाठी उभे राहणारे आमचे काकासाहेबसुद्धा आहेत. त्यांच्यामुळेच एकदा आपण भुमरे साहेबांकडं गेलो होतो भेटायला. काकासाहेब तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी आहेत. सर्वांचे नावं जरी मला पाठ नसेल, पण निश्चित तुम्हा सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर आहे. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. गोड ही वारकरी शिक्षण संस्थेतले छोटे छोटे मुलं, एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा महाराज. वा. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करायची. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल की पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू. पण त्या गाईची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल महाराज का? त्याच्यातून जो पैसा येतो तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जातो. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जात नाही. याची शाश्वती मी नारदाच्या गादीवून देतो. ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली